संतोष लड्डा दरोडा प्रकरणातल्या संशयित आरोपीचं संभाजीनगर पोलिसांनी एन्काउंटर केलं। अमोल खोतकर असं या संशयित आरोपीचं नाव आहे आणि वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातली, त्यानंतर पोलिसांवर फायरिंग केलं असा दावा पोलिसांनी केलाय। दरम्यान पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारामध्ये अमोल खोतकरचा मृत्यू झालाय। लड्डा दरोड्याचा सर्व मुद्देमाल हा त्याच्याकडेच असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते। वाळूजमध्ये लड्डा यांच्या घरावर दरोडा पडलेला होता आणि त्यावेळी 5 किलो सोनं आणि चांदी चोरीला गेलेली होती आणि त्याचा तपास पोलीस करत होते। तर या एन्काउंटर विषयी आणि या घटनेविषयी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत छत्रपती संभाजीनगरमधून। विशाल, या एन्काउंटरची जिल्हाभर चर्चा आहे। पोलिसांच्या अंगावर गाडी घालणं, फायरिंग करणं आणि त्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेला गोळीबार, त्यामध्ये अमोलचा झालेला मृत्यू, कसं नेमकं सगळ्या घटनेमुळे वातावरण जिल्ह्यामध्ये दिसतंय आणि एन्काउंटरचे आणखी काय तपशील? अनुपमा, 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी चोरीचं हे प्रकरण आहे। 10-12 दिवसापूर्वी ही सगळी घटना घडली होती आणि पोलिसांना आरोपी सापडत नव्हते, त्यामुळे पोलिसांवर सगळीकडून टीका सुरू होती। याच आरोपींचा शोध घेत असताना मध्यरात्री 1 वाजता हा सगळा थरार घडला। मी आता साजापूर वडगाव कोल्हाटी रोडवर आहे, जिथे ही घटना झाली आणि पोलीस या ठिकाणी आले आहे। पूर्ण सीनचं रिक्रिएशन ते करतायत, पंचनामा त्यांचा सुरू आहे। या ठिकाणी समोर हॉटेल साई गार्डन आहे, तिथे एक संशयित आरोपी पोलिसांनी हेरला होता आणि त्याच्या चौकशीतनं हा जो दुसरा मुख्य आरोपी अमोल खोतकर हा तिथं मध्यरात्री येणार अशी पोलिसांना माहिती मिळाली होती। पोलिसांनी इथं ट्रॅप रचला होता। मध्यरात्री आरोपी अमोल खोतकर या ठिकाणी आला आणि हॉटेलजवळ थांबला आणि तिथून त्यानं दुसऱ्या संशयित आरोपीला फोन करून खाली यायला सांगितलं। अमोल खोतकर ज्यावेळेस गाडीत होता त्याच्यासोबत एक त्याची मैत्रीण सुद्धा होती। पोलीस समोर आले, पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला, मात्र अमोल खोतकर थांबला नाही। त्यानं थेट बंदूक काढली आणि गोळीबार सुरू केला। पोलिसांकडे गोळीबार सुरू केला आणि गाडीही तितक्याच वेगाने त्यांनी काढली। ज्यावेळेस त्यानं गाडी काढली, ही गाडी एका पोलीस कॉन्स्टेबलच्या पायावरनं गेली। त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, त्यात अमोलच्या हाताला चाटून गोळी छातीजवळ गेली। अमोलचं गाडीचं नियंत्रण सुटलं, रोडवरनं गाडी खाली आली आणि इथं पडली आणि त्यात अमोलचा आता जागीच मृत्यू झाला। खरं तर या संपूर्ण प्रकरणात 5 जणांना पोलिसांनी याआधी ताब्यात घेतलं आहे अशी पोलिसांची माहिती होती आणि त्यांच्या चौकशीतनं हॉटेल साई गार्डन याचा जो चालवणारा आहे, मालक आहे, तोही या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यानंतर अमोल खोतकरची माहिती मिळाली होती आणि सगळं हे ट्रेल हा तपास पोलिसांचा सुरू होता। अमोल खोतकर याच्याचकडे 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी होती असा पोलिसांना प्राथमिक माहिती मिळाली होती आणि त्या दृष्टीनं हा आरोपी अत्यंत महत्त्वाचा होता। पोलिसांनी त्याला थांबवून पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानं गोळीबार केला म्हणून आम्ही गोळीबार केला असा पोलिसांचा दावा आहे आणि त्यातच या आरोपीचा मृत्यू झाला। आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, घटनास्थळी पंचनामाही सुरू आहे। ठीक, विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर।